दोन्ही संघाचे 12 खेळाडू आम्हाला आमच्या समालोचना कक्षामध्ये अपेक्षित आहेत. एटी स्पोर्ट्स संघाचे 12 खेळाडू या अर्थातच अतिरिक्त खेळाडू इथे आलेत. दख्खन पणाल संघ आपण आपला एक खेळाडू पाठवा. मैदान खाली करा. मैदानातून बाजूला व्हा. सामना सुरू होतोय. नम्र विनंती. तर एटी स्पोर्ट्स याकडे प्रथम फलंदाजी करताना पहिला चेंडू. यावेळी एका धावीचे योगदान इथे पाहायला मिळालं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. प्रमोद चव्हाण डावाची सुरुवात करतोय. संघाचा संघ कर्णधार आणि त्याला साथ देतोय फलंदाज शुभम गायकवाड, ज्याने काल रजनी क्रिकेटमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 19 चेंडूमध्ये 55 धावांची जबरदस्त खेळी केली होती. नाबाद राहिला होता. सामनावीर ठरला होता. तोच अर्थात हा खेळाडू या ठिकाणी खेळणी तयार आहे. शुभम गायकवाड. गोलंदाज विनायक खोत. पुढचा चेंडू. यावी शुभम जासगीर खेळण्यात आलं. शुभमने पाहिलं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शेतेश चेंडू येते. थोडासा उशिरा शेतेशन करतोय. तो पण सहजगत्या 2 धावा आपल्या धावपकार नोंदवतोय. 2 धावांनी आपलं खातं खोलवतोय शुभम गायकवाड. संघाची धावसंख्या 3. एका बाजूला प्रमोद चव्हाण एका धावसंख्येवर. गोलंदाज विनायक खोत आपल्या बॉलिंग मार्कवर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. संत गतीने चेंडू फेकला. बॅट चेंडू संपर्क इथे आला नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतो निर्धाव चेंडू सांगता. पहिले षटक पॉवर प्लेचे, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 हार्ड सर्कलच्या बाहेर. 1 क्षेत्ररक्षक आहे डीप. एक्स्ट्रा कव्हरला 1 क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी आपण पाहतात तो अर्थात मिड विकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान पुढे चेंडू. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. संत गतीने चेंडू फेकला. ते गोलंदाजाने इथे बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. 2 चेंडू निर्धाव. फलंदाज प्रमोद चव्हाणला थोडंसं बांधून ठेवलं. 1 या धावसंख्येवर. शुभम गायकवाड 2 या धावसंख्येवर. आणि विनायक खोत याची अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती दख्खन पणाली या संघाची. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रमोद चव्हाणसाठी शेतेशन सजवलं गेलंय. यावेळी मात्र बॅट छापटला चेंडू घेतला. मिड विकेट सीमारेच्या पलीकडे चेंडू जाईल. येतोय एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. बॅटमधून आला षटकार. 8 या व्यक्ती धावसंख्येवर. 4 चेंडू त्यांनी खेळून काढले. धावात आपलकार येऊन पोहोचल्या त्या 9. पुन्हा एकदा शुभम गायकवाड स्ट्राईकला आहे. 8 या व्यक्ती धावसंख्येवर. प्रमोद चव्हाण 1 धावसंख्येने खेळतोय. दरम्यान विनायक खोत यावेळी बॅट छापटला चेंडू घेतला. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे कारण पॉवर प्लेचे षटक. आणि यावेळी मात्र स्क्वेअर लेग मधून आलेला आणखीन एक सुंदर फटका चौकार. 4 धावा. धावा आल्यात. आणि काही फलंदाजी पाहायला मिळते जी कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं होती. शुभम गायकवाडची फलंदाजी, ज्याने 19 चेंडूमध्ये नाबाद 55 धावांची खेळी केली होती. 30 खेळी या ठिकाणी पुढे सुरू करताना तुम्हाला पाहायला मिळतात. एकूण त्याने आतापर्यंत 1 षटकार आणि चौकारच्या माध्यमातून तब्बल 12 धावांचे योगदान इथे दिलंय. दुसरीकडे प्रमोद चव्हाण त्याला साथ देतोय 1 धावेने. षटक मात्र समाप्त झालं. विनायक खोतचं मागडे षटक ठरलं. 13 धावा त्यांनी खर्च केल्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज राज पाटील अर्थात मेडिकल कॉलेज एंड कडून ही उपांत्य फेरीची लढत. आतापर्यंत 3 संघ आपण पाहिलेत.
स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स पहिला संघ ठरला होता आणि तिसरा संघ महालक्ष्मी स्पोर्ट्स हा या ठिकाणी उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला. अर्थात ह्या दोन संघामध्ये लढत असेल. त्यानंतर अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स आणि यातील विजेता यातील संघामध्ये दुसरी उपांत्य फेरीची लढत पाहायला मिळेल. कारण पहिल्या विरुद्ध 3 आणि 2 विरुद्ध 4 असं ती लढत आपल्याला पाहायला मिळतील. वळूया मैदानाकडे यावी. बचाव रुबाने चेंडूला खेळून काढला. हलकसा चेंडू खेळला. चेंडू गेला तो शॉट कव्हरला. शेतेशेत चेंडू येतोय. प्रमोद चव्हाण याने एका धावेने आपलं धावसंख्येत वाढ केले. 14 धावा धापल करायलात आणि स्ट्राईकला मात्र आता असेल शुभम गायकवाड. एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 14चं योगदान या ठिकाणी त्यांनी 12चं योगदान इथे दिलंय. शुभम आक्रमक फलंदाज आहे. गोलंदाज राज पाटील यावी. मस्त फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर कट केलाय. शेतेशे काय चेंडूवर चेंडूला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि आपण पाहता डीप पॉइंट मधून चेंडू गेला सीमारेषेपर्यंत आला. हा एक प्रस्त फटका अर्थात चौकार. शुभम गायकवाडच्या पाठीमधून आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर प्रमोद चव्हाण मात्र स्ट्राईक शुभम गायकवाड देण्याचा प्रयत्न करतो. एक फॉर्मॅट मध्ये असलेला हा खेळाडू ज्याने मैदानं गाजवलीत आणि त्या ठिकाणी मात्र त्यांनी आपल्या सहकार्याला संधी दिली. शुभम गायकवाड एक षटकार एक 2 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 16 धावसंख्या खेळत असताना पुढचा चेंडू यावेळी ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 बाउन्स चेंडू इथे पाहायला मिळेल. मात्र डायरेक्ट चेंडू या ठिकाणी गेला सीमारेषेपर्यंत येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. फुटबॉल सारखा दिसतोय कारण ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय लाजवाब नक्कीच म्हणेल. एकूण धापलकात वाढ झाली. धापलकात धावून पोहोचल्यात 24 जबरदस्त फलंदाजी. कोण थांबवणार या फलंदाजाला. या ठिकाणी गोलंदाज तयार होता पण शुभमने थोडंच थांबवलं. पुन्हा एकदा राज आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून यावेळी उजव्या हाताने यावेळी देखील मोठा फटका आणि त्याच दिशेने यावेळी चेंडूला आलाय. मिड विकेट सीमारेषेपर्यंत आला. सांगतोय की मी आहे खलनायक कारण आपण पाहतात 22 धावांचं योगदान दिले त्यांनी. 2 षटकार 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव. तब्बल आपण जर पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 22 ची खेळी. काय जबरदस्त फलंदाजी. 30 धावा धाबलकावर. येस स्वतःच्या संघाचा नायक दुसऱ्यांसाठी खलनायक असणारा हा खेळाडू ज्याने ही संपूर्ण स्पर्धा गाजवले. आपल्या फलंदाजी जोरावर यावी चेंडूला पाहिला थोडासा बाहेर गेला. उजव्या बाहेर पंचांचा स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव धापलकार येईल. 31 धावा धापलकावर. 31 अतिशय चांगली फलंदाजी राज पाटील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील. मात्र चेंडू आपण पाहतात गेला तो सिलिमेडॉनला. इथे मात्र आपण पाहतात क्षेत्रशी चेंडू येतोय स्क्वेअर लेगचा आणि तोपर्यंत मात्र 1 धाव आणखी धापलकावर. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 32 धावा धापलकावर. पहिला येस या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि दुसऱ्या षटकामधला आणि ही भागीदारी 32 धावांची. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता पण गोलंदाज थोडासा थांबला. प्रमोद चव्हाण वैयक्तिक 2 धावसंख्येवर. शुभम गायकवाड वैयक्तिक 22 धावसंख्येवर खेळत असताना तब्बल 32 ची भागीदारी. या 32च्या भागीदारीमध्ये 22 धावा एकट्या शुभम गायकवाडच्या. वया मैदानाकडे राज पाटील. यावेळचा चेंडू अप्परकटच्या माध्यमातून खेळला. चेंडू इथे मात्र गेला डीप पॉइंट मधून येतोय. आणखीन एक सुरेख फटका चौकार. 4 धावांचं योगदान आणि त्याचबरोबर 2 षटकांचा खेळ समावतो. दापलका धावायचा त्या 36.
पकडे षटकाला 22 धावा त्यांनी खर्च केल्या. विनायक खोत याने पहिल्या षटकात 13 धावा खर्च केला बिनबाद. एकूण धावा येतात त्या 36 आणि या 36 धावामध्ये तब्बल 26 धावा या शुभम गायकवाडच्या माध्यम पाहायला मिळाला. तर प्रमोद चव्हाण एक चौकाराच्या माध्यम खेळतो वैयक्तिक 6 धावसंख्येवर. 24 धावसंख्येवर खेळतोय तो शुभम गायकवाड. प्रमोद चव्हाण 6 धावसंख्येवर आणि एकूण धावफलक धावा येतात 36. 2 षटकं समाप्त झालीत. 18ची सरासरी. त्यानंतर गोलंदाजीमध्ये पृथक परिवर्तन होतंय मंडळींकडून. नवीन षटक घेऊन गोलंदाज. 7 षटकांचा हा सामना. आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज संगनायक. जयसिंग पाट यावी. यावेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इथे मात्र चूक करत नाही आणि हा झेल आणि फलंदाज बाद. पाहायला मिळतं पण या ठिकाणी गोलंदाजाने मात्र कमाल केली. चेंडू थोडासा अकुटापेर ठेवला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला तो शुभम गायकवाडनी आणि वाडिश लांगॉन क्षेत्रामध्ये झेलचेतून मैदानातून परततोय. ज्याने तब्बल 9 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 2 चौकारच्या माध्यमातून 22 धावांची जबरदस्त खेळी त्याने केली होती. एक जबरदस्त योगदान शुभम गायकवाडचं पाहायला मिळालं. 36 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालाय आणि जलसिंग पाटीलला मिळाले पहिले यश. संतोष मगदुमी या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. सुरुवात चांगली होती पण क्रिकेट आहे. क्रिकेट हा सरड्यापणामध्ये रंग बदलणं क्रिकेट ज्याला म्हणलं होतं. राज्यकर्त्यांच्या प्रमाणे रंग बदलणं क्रिकेट म्हणून 142 करोड भारतीय आपण खऱ्या अर्थाने क्रिकेटला प्रेम करतो. इनिंग ब्रेक मध्ये स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स यांच्यामध्ये पहिली उपांत्यफेरीची लढत दरम्यान मैदानाकडे वळूया. या ठिकाणी मात्र एकेरी धाव इथे धावून काढण्याचा प्रयत्न केला. लेग बाय स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स पहिला विनर आणि तिसरा विनर यांच्यामध्ये ती लढत. चला प्लेइंग लिस्ट येण्यासाठी दोन्ही संघाच्या संघाने लगेच संपर्क साधा आमच्या गुणलेखकाशी. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स यांच्यामध्ये पहिली लढत. इनिंग ब्रेक नंतर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर नाणेफेक होईल. दरम्यान वळूया आतमध्ये येणारा चेंडू. यावेळी मात्र फ्रंटफूट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला मिळाला आणि एक धाव आणखीन धावफलकावर. धावफलकार धावा 38. 2 चेंडूची खेळी समाप्त झाल्यानंतर नवीन षटक गोलंदाज 3 चेंडू समाप्त नंतर जयसिंग पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. एका बाजूला संतोष मगदूम आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद चव्हाण. यावेळचा चेंडू आपण पाहणार आहोत. इथे मात्र शॉर्ट थर्ड फायनल क्षेत्रामध्ये अडवलंय. पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलंय. 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळेल. धावफलक 2 पुढे सरकेल. 40 धावा धावफलक आल्या. चला स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे संघनायक प्लेइंग लिस्ट या ठिकाणी आपण लगेच द्यायची आहे. त्यानंतर नाणेफेक केली जाईल याच्या पहिल्या सत्रानंतर. 40 धावा आपण धावफलकावर. संतोष 0 धावसंख्येवर. प्रमोद चव्हाण एक चौकाराच्या माध्यम खेळतोय 7 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि गोलंदाज जयसिंग पाटील. विनायक खोत यांनी तब्बल 13 धावा खर्च केला. राज पाटील यांनी 22 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा यावेळी बैठा शॉट पाहायला मिळतो. अगदी सुरेख मैदानाच्या स्टाईल मध्ये डीप स्क्वेअर मध्ये चेंडू गेला सीमारेषेपर्यंत येतोय. सुंदर फटका चौकार. धावा दाखल करायला प्रमोद चव्हाण याचा हा दुसरा चौकार आपण पाहायला मिळाला. 11 व्यक्ती धावसंख्या खेळतोय. 44. पुढचा चेंडू प्रमोदसाठी. यावेळी गोलंदाजाच्या बाजूने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ मिड ऑफला क्षेत्ररक्षक येईल. 1 धावीचं योगदान पुन्हा एकदा प्रमोदच्या खात्यामध्ये. प्रमोद चव्हाणच्या खात्यामध्ये 25 धावा दाखल करायला. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये.
या षटकातला अंतिम चेंडू. गोलंदाज जलसिंग पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र चेंडू संतोषने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाईल तो अर्थातच शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. ओव्हर थ्रो इथे पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु नकार देण्यात आला. 2 धावांचे योगदान इथे मिळालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा येतात त्या 1 गडी बाद 47. अर्थातच प्रति षटकाचा विचार केला तर 15.66च्या सरासरी ही धावसंख्या धावलकर नोंदवली गेली. ती 80 स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी या ठिकाणी करत असताना. चला दोन्ही संघनायक या प्लेइंग लिस्टची नावं द्यायची आहेत आमच्या आयोजकांकडे. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट यांच्यामध्ये पहिली उपांत्य फेरीची लढत अर्थात सेमीफायनल. या षटकाचा विचार करूया. गोलंदाज जलसिंग पाटील यांनी तब्बल 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 22, तिसऱ्या षटकात 10. पुन्हा एकदा प्रमोद खेळण्यासाठी तयार. यावेळी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतात अर्थातच वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पण चेंडू थांबणार नाहीये. आणखीन एक चौकार बॅक टू बॅक 2 चौकार आणि या 2 चौकांच्या माध्यमातून एकूण धावसंख्या आपल्याकडे जाऊन पोहोचते ती 55. विचार पण केला. 4 चौकार त्यांनी मारलेत. 22 धावांचं योगदान त्याने देखील इथे दिलंय. एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला ऑफ साइड आणि ऑन साइडला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला आणि नक्कीच चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून मिळालं. 22 एकूण धावपलकर 55 धावा. पुढचा चेंडू यावेळी इथे मात्र घात झाला निश्चित म्हणता येईल कारण पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. यावेळी स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू थोडासा उंच राहिला आणि पॉइंट ही खेळी सजवली प्रमोद चव्हाणने. जबरदस्त फलंदाजी 4 चौकारांच्या माध्यमातून आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून परततोय. दोन्ही सलामीचे फलंदाज 22 धावांचं योगदान दिलं. एका बाजूला शुभम गायकवाडने 9 चेंडूमध्ये 22 तर प्रमोद चव्हाणने
10 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान दिलं. अर्थात गणेश मगदुमला ही विकेट इथे प्राप्त करण्यामध्ये यश ठरला. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये धावा दापलकर येऊन पोहोचला. त्या तब्बल 2 गडी बाद 55 धावा दापलकावर. 2 बाद 55. नवीन फलंदाज मैदानात संतोष, एका बाजूला संतोष मगदुम, दुसऱ्या बाजूला संतोष कसवेतकर. ही जोडी डावकर फलंदाज आहे. पंचांकडून गाड घेतोय. 2 गडी बाद 55. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. चांगली फलंदाजी गणेश आणि जलसिंगच्या माध्यमातून, पण गणेश मगदुमने देखील चांगली गोलंदाजी केले. यावी एंड बदलतोय पंचायत डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र जबरदस्त चेंडू आतमध्ये आला. मधल्या यष्टीच्या दिशेने त्रिफळा दांडी गोल, मालवणी भाषेत सांगायचं दांडी गोल या ठिकाणी झाली. आणखीन एक धक्का बसला. गणेश मगदुम याला मिळाला एक आणखीन यश आणि फलंदाज संतोष कासवेळकर या ठिकाणी मैदानामधून डकआउट 0 धावसंख्येवर. यानंतर मैदानामध्ये ज्यांचं आगमन होते तो आनंदा मगदुम. अर्थातच आपण जर विचार केला तर एका बाजूला संतोष मगदुम आहे, दुसऱ्या बाजूला आनंद मगदुम आहे, जे भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. महाराष्ट्र पोलीस अर्थात हे योगदान आपण पाहायला मिळालं. सख्खे भाऊ मैदानामध्ये 3 फलंदाज या ठिकाणी आतापर्यंत गमावले गेले ते एटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करताना. आणि गणेश मगदुम हा जो गोलंदाज याला आतापर्यंत 2 विकेट त्याने प्राप्त केले हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 हॅट्रिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. सलग 3 विकेट ज्याने मिळवले. वडिया मैदानाकडे शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा एंड बदललाय आनंदा साठी. यावेळी मात्र आपण पहिला चेंडू सोयीचा इशारा येतोय. 56 धावा दापलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये असताना 56 धावा दापलकर आता पण डाळल्यात. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून आताचा चेंडू देखील आपण पाहतात निश्चित वाईट चेंडू येतोय. सोयरी 57 धावा. पंचांनी हात जमिनीला समांतर केले. धावा आले अवांतर 57 चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना गणेश मगदुम ज्याने 2 विकेट प्राप्त केले, पण 2 चेंडू सोयर फेकले. इथे मात्र पाहतात संतोष मगदुम आणि आनंदा मगदुम ही जोडी मैदानामध्ये. दख्खन पणाला आणि एटी स्पोर्ट्स यांच्यामध्ये सामना. या ठिकाणी गोलच्या दिशेने चेंडू खेळला. चांगला चेंडू आतमध्ये आलेला फ्रंटपुढचा चेंडू खेळला. पद्धतालित्य इथे पाहायला मिळालं. कारण क्रिकेटमध्ये नेहमी पद्धतालित्य अतिशय महत्वाचं. फुटवर्क आणि बॅकफूट हे अतिशय महत्वाचा. अंतिम चेंडू या षटकातला. चेंडूला अप्परकटच्या माध्यमातून खेळलाय. चेंडू थर्मॅनच्या दिशेने गली आणि दरम्यानच्या दिशेने या ठिकाणी पाहतात शेतेशेत चेंडूर येईपर्यंत 2 धावा सहजगत इथे मिळवल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त ते 59 धावा धावपलकावर इथे पाहायला मिळतात. त्या एटी स्पोर्ट्स संघाच्या 3 गडी बाद 59 आणि प्रति षटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर अर्थात 14.75. तर 4 षटक इथे समाप्त झाले. 59 धावा 14.75.
यावेळी आपल्या पाहिल्यामध्ये 80 स्पोर्ट्स येणारी 3 षटकं बाकी आणि या 3 षटकात आपण पाहणार आहोत किती धावांचे योगदान. ऐकूया एक सुंदर गोड आवाज कोल्हापूरचा राकेश घाडगे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद सर. तर आतापर्यंतचा लेखाजोखा आपण ऐकला तर अलिबागहून थेट काका म्हात्रे यांच्या वाणीतून तब्बल पहिल्या 4 षटकांमध्ये इथे थोडी पडझड झालेली दिसते. 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा तब्बल फलकावर लागलेल्या आहेत. 59 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि गोलंदाजी मार्क होती स्वतः कर्णधार जलसिंग पाटिल. हाँ, ये इस बार पुल किया है, ये पुल पावरफुल गेंद चली गई है मिड विकेट बोलने से बाहर 6 रनों के लिए. संतोष मखदूम के बल्ले से और जलसिंह की पहली ही गेंद को मैदान से बाहर भेज दिया है. इस बार वापस एक बार लॉन्ग ऑन की दिशा में हवा में गेंद. हाँ, इस बार कोई गलती नहीं. पहले छक्का आया था, उसके बाद वापसी की है गेंदबाज ने. बढ़िया तरीके से लेफ्ट गेंद थी, लेफ्ट हैंड प्रकार का ये शॉट था, लेकिन इस बार सीधे लॉन्ग ऑन फील्डर के हाथ में. संतोष मखदूम को चलता किया है जयसिंह पाटिल ने. चौथे विकेट का पतन हुआ है, लेकिन आउट होने से पहले एक छोटी मतलब शानदार पारी खेलकर आउट हो चुके हैं. तो दो भाइयों के में से एक भाई वापस चला गया आउट होकर. संतोष मखदूम चले गए, आनंद मखदूम वहां पर स्थिर और उनका साथ देने के लिए देखना है नए बल्लेबाज. तो नए बल्लेबाज संतोष की लगा लेने के लिए यहाँ पर विकास को लाया गया है. देखिए रन संख्या लेकिन तेजी से आगे बढ़ते हुए 65 तक पहुंची है. 65 लॉस ऑफ 4 विकेट. इस बार खड़े खड़े उठाकर मारना चाहते थे, पेड़ों पर लगी हल्की सी अपील. देखना है तेजी से एक रन पूरा भी किया है. लेग बाय के रूप से आएगा रन जो नीचे स्कोर बोर्ड में 66 रन 66 अब तक बोर्ड पर लगी है रन संख्या. 4 ओवर तक 59 रन लगे थे. जलसिंह के पहली गेंद पर यहां पर बड़ा छक्का लगा था आनंदा ने और अपनी टीम को 65 तक पहुंचा दिया था. उसके बाद विकेट गिरा. पारी को संभालने के लिए नए बल्लेबाज आए हैं. जड़में डाली गेंद को खोद कर निकाला है, ड्राइव किया है लॉन्ग ऑन मिड ऑन के बीचों बीच. मिड विकेट शॉर्ट मिड की दिशा में थोड़ी सी मिस स्पीड, उसका फायदा उठाया. 2 रन चुराए. रन संख्या 68 रन 68 लॉस ऑफ 4 विकेट. एक बड़ी रन संख्या की ओर कूच की है. देखो ये 5वां ओवर चल रहा है, इसके बाद और 2 ओवर का खेल होना है. जड़बड़ाई गेंद खोद कर निकाला लॉन्ग ऑफ की दिशा में. फील्डर तैनात. 2 रन के लिए दौड़ बने हुए. देखना है थ्रो आने से पहले पूरे किए. बढ़िया रनिंग बिटवीन विकेट. तेजी से चीते की फुर्ती से रन पूरे किए हैं. देखो कोल्हापुर प्रीमियर लीग की खासियत है कि यहाँ पर बढ़िया खिलाड़ियों की तैयार. 1 रन शॉर्ट है, 1 रन कम कर दीजिए. स्कोरर 1 रन कम कर दीजिए. लेकिन जो तेजी फुर्ती दिखाते हैं यहाँ पर तैयारी होती है. आप अगर आपका लक्ष्य बड़ा है तो तैयारी यहाँ पर होती है. हाफ स्टंप से थोड़ी बाहर जाने वाली गेंद कट करना चाहते थे, छोड़ दिया. देखना है ओवर की समाप्ति हो चुकी है. 1.5 गेंद के साथ ओवर की समाप्ति और 5 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान पर रन संख्या है 69 रन 69 लॉस ऑफ 4 विकेट्स. तो कोल्हापुर प्रीमियर लीग की हम खासियत आपको बता रहे थे कि यहां पर बढ़िया से धाव संख्या 5 षटक पूर्ण 4 गडी बाद 69 धावा. 69 धावा ही धाव संख्या आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच या 12 चेंडू मध्ये मोठी फटकेबाजी पाहायला मिळणार आहे, कारण की बेला विकास आणि आनंदा मखदूम अजूनही फलंदाजी करतायत. तो मैं खासियत बता रहा था आपको इस टूर्नामेंट की. बड़े स्तर पर खेलने के लिए यहाँ पर खिलाड़ी तैयार करने का काम इस लीग ने किया है. कोल्हापुर प्रीमियर लीग
दो खिलाड़ी तो आईएसएल में जा चुके हैं, नितिन माटुंगे के साथ विकी पुजारी, और भी कतार में है। हम देख रहे हैं कप्तान जल सिंह पाटिल को अगर देखे, लगातार 2 साल से बढ़िया क्रिकेट खेली है जल सिंह ने। और दूसरी बात है कि इस टूर्नामेंट में सबसे तेज आधा सैकड़ा वो जल सिंह के नाम पर है। एज ए कप्तान, एज एक मेंटोर कर उभर कर आए हैं। उसके बाद बहुत सारे नाम है ले सकता हूं, लेकिन फिलहाल हम मैच की ओर बढ़ते हैं। उठाकर मारा है, लॉटेड गेंद चली गई मैदान से बाहर। ये बड़ा छक्का है। तो विकास के बल्ले से आया है आज के मैच का सबसे बड़ा छक्का। स्थिति है फिलहाल एटी स्पोर्ट्स की। रिबास गियर चेंज किया था, वहां पर चौराया है, देखना है वहां पर। ये अंपायर का, थर्ड अंपायर का इशारा पर आया है। रनआउट का प्रयास जरूर किया है, थोड़ा सा क्लोज डिसीजन हम देखेंगे। थर्ड अंपायर के लिए ये डिसीजन पेंडिंग रखा है। तो उससे पहले एक तगड़ी शुरुआत की थी प्रमोद चौहान ने, बनाए 10 गेंदों में 22 रन। उसके बाद शुभम गायकवाड़ ने बनाए 9 गेंदों में 22 रन। और छोटी सी संतोष कासवतकर को जल्दी चलता किया। संतोष बल्लेबाज शायद बाहर जाना पड़ेगा, आउट यहां पर दिया गया है। आनंदा मखदूम, खतरनाक साबित होने वाले आनंदा मखदूम को चलता किया है गेंदबाज गणेश मखदूम ने, क्योंकि 1 रन चुराना चाहते थे, थोड़ा कम बढ़ गए, आउट होकर वापस लौटे। 5वें विकेट का पतन। आधी टीम डगआउट में विश्राम करने के लिए तैयार है। जहीर मालदार तो बल्लेबाजी के लिए प्रमोट किया गया। 5 विकेट गिर चुके हैं, बची कुछ गेंदें बची है। इसके बाद केवल आखिरी ओवर बचाएगा। फाइनल बॉल ऑफ द ओवर। रन संख्या 78 रन, 90 के पास जाती हुई तो दिख रही है। अभी भी 7 गेंदे, ये गेंद पकड़कर 7 गेंदे बाकी है। तैयार है नए बल्लेबाज के लिए। कैच में डाली हुई गेंद खोद कर निकाला, मिडिल विकेट लॉन्ग रन के बीचों बीच गेंद गई है। 1 रन पूरा, दूसरे के लिए दौड़ेंगे नहीं। बढ़िया थ्रो, सटीक आया है बाउंड्री लाइन से सीधे जल सिंह पाटिल के हाथ में। बढ़िया थ्रो। ओवर की समाप्ति 1 रन के साथ, ओवर की समाप्ति। और 6 ओवर के समाप्ति के बाद 5 विकेट के नुकसान पर रन संख्या है 79 रन, 79, 79 धावा ही धाव संख्या है सध्या एटी स्पोर्ट्स या संघाची। ताबडतोब फलंदाजी केली आतापर्यंत प्रत्येक फलंदाज छोटस खारुताईचं काही योगदान असं ना, पण ते देऊन जाते। जसं की गणेश आनंदाने 2 चेंडू खेळले, 2 चेंडू मध्ये मोठे 2 फटके लागून चला गेला।
अजूनही या ठिकाणी विकास मात्र तयार आहे, सेट आहे विकास. आणि विकासला एक चांगली संधी आहे मोठी फटकेबाजी करण्याची. एंड बदलला जातोय. धाव संख्या आहे 79 धावा, 79. 79 6 षटक पूर्ण. शेवटचा षटक आहे. क्वार्टर फायनल मधला सगळ्यात जास्त स्कोर या ठिकाणी उभा करण्याची संधी एटी स्पोर्ट्स कडे आली आहे. हाँ, ये बढ़िया गेंद जड़ में डाली. ये राज पाटिल है गेंदबाज, मार्केट एंड से गेंदबाजी करे. पहली गेंद करो या मरो वाला ओवर रहता है. इस ओवर में डेथ ओवर कहा जाता है. क्रिकेट में आखिरी के ओवर को डेथ ओवर, जहां गेंदबाज की पिटाई तय होती है. हाँ, उस गेंद वहां पर जहां पर पिटाई तय होती है वहां पर ये दो गेंदे डॉट डाल चुके हैं और विकेट अपने नाम पे की है. लाजवाब गेंदबाजी राज पाटिल द्वारा. देखो, जहां पर पिटाई तय होती है वहां पर ऐसी वापसी करना मुश्किल होता है. लाजवाब वापसी की है. 79 रन तो बन चुके थे. ये दो गेंदे डॉट डालकर मतलब आपने 4 से 6 रन बचा दिए. ऊपर से एक सेट बैट्समैन को आपने चलता किया है. लाजवाब गेंदबाजी, अच्छी वापसी है राज पाटिल द्वारा. नए बल्लेबाज धीरज मखदूम. तो यहां पर नए बल्लेबाज धीरज मखदूम को लाया गया है. 4 गेंदे आखिरी बाकी है. राज पाटिल ने अच्छी वापसी की है अपने टीम के लिए. 2 गेंदे लगातार डॉट डाल चुके हैं. एक विकेट अपने खाते में जोड़ दिया है. 4 गेंदे अभी भी बाकी है. 79 रन म्हणजेच 79 धावा फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचं आहे की धीरज काय कमाल करतो आपल्या संघासाठी. हाँ, ये लेग स्टंप पर पड़ने वाली गेंद स्वीप करना चाहते थे. गेंद पड़ते अंपायर ने वाइड बॉल अपनी बाहें फैलाकर वाइड बॉल का इशारा दिया है. मतलब 1+1 वह 2 रन स्कोर बोर्ड में जोड़ दीजिए. रन संख्या 81 रन. देखो, बखूबी काम किया है हमारे समीर भाई. लगातार 5वें दिन एक भी गलती नहीं है इस लिखा बड़ी के खेल में. आज कल के तकनीकी जमाने में ये लिखा बड़ी का काम समीर भैया बढ़िया तरीके से करते हुए. इस बार ड्राइव किया बढ़िया तरीके से. कवर ड्राइव देखा है हमने. बल्ले के सीधे ओर से आने वाली गेंद और यहां पर देखना है विकेट की मांग. थर्ड अंपायर के लिए यहां पर डिसीजन दिया गया है. 2 रन का प्रयास किया था. 1 रन जुड़ जाएगा तो 82 तक तो पहुंचे हैं. बल्लेबाज आउट. 1 रन. अच्छी वापसी. 2 रन लेना चाहते थे, थोड़े से कम पड़ गए और अंपायर ने थर्ड अंपायर की कॉल मांगा था. थर्ड अंपायर आउट देते हुए अभी भी स्कोर की 3 गेंदें शेष है. 82 रन बोर्ड पर लग चुके हैं. राज पाटिल आ रहे गेंदबाजी के लिए.
शॉर्ट गेंद कट करना चाहते थे, विकेट कीपर के पैरों को लगकर शॉर्ट स्क्वायर लगते गेंद आई है। 1 रन आया है, यहां पर देखना है 1 रन जुड़ जाएगा। रन संख्या 83 रन, 83, लॉस ऑफ 7। 2 गेंदें आखिरी बची है। धीरज मैकडिन को कुछ तो कमाल करना चाहिए। देखो 2 गेंदों में ये अगर बड़े शॉट लगाते हैं 90 तक पहुंचने का मौका जरूर है उनके हाथ में। 2 गेंदें बाकी। मार्केटेंड से राज पाटिल तैयार है। फुल टॉस गेंद कमर के सर के ऊपर से देखना है, लाजवाब कैच है। देखो पलक झपकने से पहले छलांग लगाई, दोनों हाथों से गेंद को लपक लिया। आंखों का धोखा, ऐसे लगा कि गेंद चली गई, लेकिन गेंद सीधे इनके गोदी में समाई है। 8वें विकेट का पतन हुआ है। देखो कैच लिया है और अपने टीम के लिए 2 से 4 रन बचाते हुए ये खिलाड़ी। बढ़िया गेंदबाजी। आखिरी गेंद बची है इस ओवर की। दाएं हाथ के बल्लेबाज अरुण तेली स्ट्राइक पर। उठाकर मारा, हवा में गेंद, ये कैच हुआ है, नहीं छूटा है। 2 रन पूरे किए, तीसरे के लिए दौड़ पड़े हैं। देखना है पूरा होगा कि नहीं। पूरे किए 3 रन, 3 रन पूरे किए। 83, 3 रन ऐड कर दीजिए, 86 रन। मतलब 89 धावा फलकावर लावण्यामध्ये यश मिळते। 80 स्पोर्ट्स संघाला समाधानकारक संख्या आहे। ही धाव संख्या आता 87 धावांची गरज। 86 धावा या ठिकाणी प्रमोद चव्हाणच्या संघाने म्हणजेच 80 स्पोर्ट्सने फलकावर लावल्यात आणि 87 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जयसिंग पाटीलच्या संघासमोर।
पहले ओपनिंग के तौर पर दोनों बल्लेबाज पहले ओवर की पहली गेंद और सीधी जड़ में की भी गेंद थी, कलाल का इस्तेमाल किया, खेल दिया इसे शॉट्स खेलने की दिशा में, निकल पड़े दूसरे के लिए वहां पर और 2 रन बड़े आसानी से पूरे कर लिए। रन चाहिए जीत के लिए, 87 रनों की जरूरत, 87 रन रिक्वायर्ड। मैं दर्शकों से बता दूं को ये लेग स्टंप के बाहर की तरफ लहराती हुई गेंद विकेट कीपर भी मिस कर गए इसे। वाइड प्लस एक और रन डाइस के तौर पर, ये तोहफे के तौर पर, बोनस के तौर पर रन आते हुए। मैं दर्शकों से बता दूं कि इससे पहले जो आज सुबह में क्वालिफाई करने वाले सेमीफाइनल में स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स, फिर उसके बाद महालक्ष्मी स्पोर्ट्स, अनबॉक्स मोबाइल, और अब जो मैच चल रहा है क्वार्टर फाइनल का, ये मैच इन दोनों टीमों में से जो टीम जीतेगी वो क्वालिफाई करेगी सेमीफाइनल में। उत्तम पाटिल की अगली गेंद, ओ खेल दिया इसे, गजब शॉट, ये खेल दिया हुआ, ये टप्पा थ्रो किया वहां पर, जब तक पहुंच पाते बड़े आसानी से 2 रन पूरे कर लिए। रन बन गए 6 रन। रन बन गए 6 रन। सौरभ ऑन द स्ट्राइकर, और बढ़िया शॉट ट्राई किया इसे, कवर्स में हल्की से भी स्पीड हुई वहां पर, यस नो मना किया रन लेने के लिए। बड़े आसानी से सिंगल बटोरते हुए। फिलहाल पहला ओवर चल रहा है जैल सिंह पाटिल। ये स्ट्राइक पर जैल सिंह पाटिल, कप्तान है इस टीम के। भाई का लंबा लक्ष्य है, 87 रनों का पीछा करना है। हल्के तो पंच किया इसे, फिर से कवर्स में सिंगल बटोरते हुए। रन बन गए 8 रन। रन बन गए 8 रन। इस पारी को कहां तक लेकर जाएंगे कप्तान साहब जैल सिंह पाटिल? ये बड़ा मैच है और ये मंच सपनों का रंगमंच है। ये बल्ले का किनारा लिया, शॉर्ट मैन की दिशा में पीछे खिलाड़ी मौजूद थे बैकअप पर, रन नहीं मिलता हुआ। भाई दोनों बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए, जैल सिंह कुछ ना कुछ बात जरूर करेंगे अपने साथी से। सौरभ या स्ट्राइक पर, फिलहाल पहला ओवर चलता हुआ, स्ट्राइक रोटेट कर रहे दोनों खिलाड़ी। उठाकर खेल दिया इसे, so elegant, so beautiful and looking like to wow. पहला ओवर खत्म हुआ, आखिरी की गेंद पर छक्का लगाकर इस ओवर को खत्म किया। एक के बाद रन बने 14 रन। विकी दाभाडे सर, इनकी तरफ से इस छक्के के लिए 100 रुपए का इनाम आया है। विकी दाभाडे सर धन्यवाद, स्वागत करता हूं मैं। सौरभ, इस खिलाड़ी के लिए 100 रुपए का इनाम आया है। पर जिस तरीके से वो शॉट लगाया भाई ऑन साइड में, क्या कमाल की टाइमिंग की है और संपर्क भी देखिए गेंद और बल्ले से। वो नई नवीली दुल्हन जो होती है ना, ठीक उसी तरह कमाल का संपर्क।
टाइमिंग का काबिल तारीफ। ये दूसरा ओवर लेकर आते हुए संतोष कासवतकर इन्हें लेकर आए। संतोष को दूसरा ओवर, एक के बाद 14 रन बिना कोई नुकसान के। दक्कन पन्नाला स्पोर्ट्स सौरभ और जैल सिंह पाटिल के बीच संतोष की पहली गेंद, अपना निजी पहला ओवर, टीम का दूसरा ओवर। ये फुल टॉस की भी गेंद, टाइम नहीं बिल्कुल भी कर गया। ये गेंद जाती भी वो पैरों से खेलते हुए देखना होगा, पैरों से स्टॉप किया। ये निकल पड़े 1 और रन लेने के लिए, 3 रन पूरे कर लिए। तो जैसे ही हल्की सी मिस फील्ड होती है, रन लेने में चूकते नहीं है दोनों के बल्लेबाज। जानते हैं 1 रन की कितनी बड़ी अहमियत है इस मैच में, इस मुकाबले में। लंबा लक्ष्य है, 87 रन चेस करने हैं। दूसरा ओवर चलता हुआ, रन बने बोर्ड पर 17 रन। संतोष की अगली गेंद, सौरभ या स्ट्राइक पर। ओ ये अच्छी गेंद थी, ये बढ़िया गेंद थी। ये लाइन सही कहीं नहीं होगी, लेंथ अच्छी कहीं नहीं होगी। टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ लेकर आए गेंद को, हल्के हाथ तो बैक पर जाके पंच किया इसे और नतीजा देखिए डॉट। सौरभ ये पैरल स्विप शॉट खेलने का प्रयास, पिछला पैर जो था वो घुटना टेक कर दिया था, उसके बावजूद 1 रन लेने में कामयाब है। रन बन गए 18 रन। The 87 run required. The Santosh next game on a striker. Jail Singh. Oh, करारा शॉट है, कड़क शॉट है, साउंड बैट्समैन है ये। आवाज देखिए भाई, जिस तरीके से आवाज आई है, कड़क। And it's going to on the crowd. Beautiful start. That's it. 4 more. इसी 4 रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गया अब। And it's 22 runs. Very good innings. रन बन गए 22 रन। क्लास शॉट है, पीछे खिलाड़ी सीधे खेल गए शॉट लॉन्ग में। वहां पर खिलाड़ी मौजूद थे, जैल सिंह की बड़ी मछली जाल में फंसाई। फ्लैट शॉट खेल गए थे, एक्स्ट्रा कवर में से खेलने गए, वहां पर क्या थमा बैठे। द डेंजर मैन खिलाड़ी डिसमिस, बिग विकेट, बड़ी विकेट दिलाने में कामयाब है संतोष। जैल सिंह आउट होकर वापस लौटते डग आउट। ये देखिए run and 22 runs. The danger man खिलाड़ी डिसमिस। जैल सिंह पाटिल, उनके जगह पे नए बल्लेबाज अब आए। प्रशांत पिंगले। संतोष की अगली गेंद अपने नाम 1 विकेट कर गए। रन बने 22 रन। प्रशांत रहेंगे स्ट्राइक पर और रिवर्स में खेलने गए, वहां पर एकदम से वहां पर चकमा दिया। वापसी की संतोष ने और की समाप्ति। यहां से 2 और खत्म हो गए और 2 के बाद 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। दक्कन पन्नाला स्पोर्ट्स के रन बन गए 22 रन, 1 विकेट के पतन पर। यहां से 2 और भी खत्म हो गए। अभी भी 5 ओवर का खेल शेष है, यानी कि 30 गेंदें और 30 गेंदों पर रन चाहिए अभी भी जीत के लिए। 65 रनों की जरूरत। And a 65 run required. भाई समय जाया करना नहीं है।
एटी स्पोर्ट्स। भाई पूरी टीम इकट्ठा हो गई है, मेरी दरख्वास्त है सत्यासी रनों का लक्ष्य दिया है, उसमें से 2 ओवरों में बोर्ड पे लगा दिए रन, 1 विकेट के पतन पर 22 रन। अभी भी 65 रनों की जरूरत, 30 गेंदे 65 रन। ऐसा देखा जाए तो कोई मुश्किल काम है नहीं गुरु। हर ओवर में यहां से अभी भी 12 रन रिक्वायर्ड, 12 से 13 रन चाहिए अगर इस मैच में बने रहना है। प्रति ओवर 13 रन बनने चाहिए। दक्कन पनाड़ा एटीए स्पोर्ट्स। मैं ये मैच में मजेदार बनेगा मुकाबला। सौरभ या स्ट्राइक पर, ये बिल्कुल टाइम नहीं कर पाया मिड विकेट एरिया के खिलाड़ी, जब तक फील्ड होती गेंद। और अच्छा थ्रो, ये 1 ही रन, वेरी गुड थ्रो। The quickly single runs to complete as 23 runs. That's a very good batsman. प्रशांत या स्ट्राइक पर, और अच्छी गेंद, विकेट कीपर भी मिस कर गए इस गेंद को। ये 22 के तौर पर रन आता हुआ। उत्तम ये दूसरा ओवर अपना निजी करते हुए। सौरभ, उत्तम पाटिल की अगली गेंद, और ऑफ स्टंप ब्लॉकर की भी गेंद खुद की निकाल दिया इसे। केवल 1 ही रन सिंगल बटोरते हुए। रन बन गए 25 रन। ये देखिए भाई गुरु, आपका जो घड़ा है ना वो बूंद बूंद से भरने वाला तो है नहीं, आपकी गड्डी का गियर बदलना होगा। और बल्ला जरूर घुमाया था मगर नीचे रहती हुई गेंद को बिल्कुल नहीं समझ पाए। ये डॉट गेंद उत्तम द्वारा। उत्तम पाटिल द्वारा अगली गेंद, ये अच्छा शॉट है, सीधी बिल्कुल सामने की ओर खेल दिया इसे। पहला तो रन तेजी से लिया, निकल पड़े दूसरे के लिए और 2 रन बटोर भी लिए। फिलहाल तो तीसरा ओवर चल रहा है। रन बन गए 27 रन, 27 रन। प्रशांत रहेंगे स्ट्राइक पर। यह हेलीकॉप्टर शॉट में ऑन साइड में खेल दिया इसे। ऑन साइड के खिलाड़ी फील्ड करते हुए इसे योगेश गेंद के ऊपर आए तेजी से। यहां से 3 ओवर खत्म हो गए और 3 ओवरों के बाद 29 रन। 3 ओवर यहां से खत्म हो गए, 3 ओवर के बाद 29 रन। अभी 24 गेंदों में 58 रनों की जरूरत। वह तकरीबन वो जो रिक्वायर्ड रन है ना गुरु, वो अब सर के ऊपर से निकल रहा है। तकरीबन 14 से 15 रनों की जरूरत प्रति ओवर। रोमांच भरेगा इस मैच में। मैंने इसी का जिक्र किया कि दक्कन पन्ना को अगर इस मैच में बने रहना है तो आपकी जो गड्डी लोकल ट्रेन चल रही है गुरु, उस ट्रेन का गियर चेंज करना होगा, रनों के औसत को बढ़ाना होगा। 24 गेंदे 58 रनों की जरूरत। चल भाई समय जाया करना नहीं है। 24 गेंदे 58 रन, 24 balls and is 58 run required. The 3 overs complete. 3 overs complete, 29 runs, 1 wicket loss. Deccan Pannala Sports. बावड़ा क्रिकेट क्लब कस्बा बावड़ा कोल्हापुर आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग KPL 2026
64वें सत्र का ये टूर्नामेंट। मैं दर्शकों से बता दूं इस टूर्नामेंट का जो फर्स्ट प्राइज है 1 लाख, सेकंड प्राइज 50,000, थर्ड प्राइज जो है 15,000 रुपये का और फोर्थ प्राइज है 15,000 रुपये का। क्या बढ़िया आयोजन किया भाई कमेटी आयोजकों ने। द लीजेंड बावड़ा इस शहर से जो लीजेंड के नाम से जाने जाते हैं मनोज संगपाल सर 10 आईपीएल खेले भी एक दुबई में। मनोज संगपाल, नंद कुमार उल्पे सर, मुकेश शिंदे, टोनी बावडेकर, नितिन माने, कृष्णान पिंगड़े, इंद्रजीत बावडेकर, बापू बागड़ी, इमरान इनामदार, सचिन सोनूले, अमित पाटिल और पवन सर, सभी का स्वागत है। फिलहाल चलते आगे आंखों देखा सुनाने के लिए ऑन मैदान पर ये 64वां ओवर। आनंदा मखदूम, ये 64वां ओवर। स्लोअर की भी गेंद, शॉर्ट ऑफ लाइन गेंद लपेटे में लेकर खेल दिया इसे। मिड विकेट एरिया के खिलाड़ी जब तक थ्रो करते, ओ क्या बढ़िया थ्रो किया और गेंद के ऊपर कितनी तेजी से आए। ये सिंगल से संतुष्ट। फिलहाल तो दोनों बल्लेबाज अभी भी सिंगल से काम चलाते हुए। ये अगली गेंद, ओ बढ़िया शॉट, पीछे खिलाड़ी है। ओ क्या क्या लपका भाई, पलक झपकते ही मानो सूर्य कुमार यादव की याद दिला दी है। तालियां बजनी चाहिए भाई इस खिलाड़ी के लिए। इस क्या आनंद मखदूम को लेकर आए। इन्होंने अपने पिटारे में से आनंद मखदूम को निकाला कप्तान साहब ने और आनंद मखदूम आए और सफलता दिलाई। और क्या कैच पकड़ा है कप्तान साहब ने। प्रमोद चौहान, कप्तान साहब ने छलांग लगाकर कैच को लपकने में कामयाब है। बस जितनी तारीफ की जाए उतनी कम करी होगी। नए बल्लेबाज अब आए गणेश मखदूम, ये टॉपिक दिया है, बैकअप पर खिलाड़ी मौजूद। विकेट, एक और विकेट का पतन होता हुआ। बैक टू बैक 2 गेंदें 2 सफलताएं। गणेश मखदूम केवल एक ही काम किया, आए राम गए राम, टाटा बाय बाय। बैक टू बैक 2 गेंदें 2 सफलताएं। क्या बढ़िया गेंदबाजी चलती हुई। तर या ठिकाणी मी पाहुण्यांचं आगमन करतोय। नवनिर्वाचित नगरसेविका माननीय रुपाली अजित पवार धामोडकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धा समितीतर्फे मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो। त्यांना विनंती करतो की आपण पाहुणा मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। आनंद मखदूम, हर्षवर्धन न्यू बैट्समैन। आनंद मखदूम को गेंदबाजी के लिए कराए, बैक टू बैक 2 गेंदें 2 सफलताएं दिलाई। ऑन अ हैट्रिक चांस, क्या हैट्रिक ले पाएंगे? हैट्रिक गेंद, और स्लोअर की भी गेंद बिल्कुल भी गति नहीं दी थी। अच्छी गेंद, नतीजा डॉट। ये डॉट गेंद, दक्खन पन्नाड़ा स्पोर्ट्स की टीम
थोड़ी ये देखिए प्रेशर है, दिक्कतों से गुजरती हुई दक्कन पठाने की टीम। ये बढ़िया शॉट है, ये कनेक्शन ठीक ठाक है, ये गेंद जाएगी ऑन द अब 4 रन देकर मिड विकेट एरिया में 4 रन बटोरे। इन्हीं 4 रनों के सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए 34 रन। अभी भी 4 रन चाहिए जीत के लिए। 19 गेंदे 53 रन, 19 गेंदों में अभी भी 53 रनों की जरूरत है इस ओवर के आखिरी की गेंद। एज 53 रन रिक्वायर्ड। ये बिल्कुल टाइम नहीं कर पाए। ये शॉट दरम्यान की दिशा में गेंद जाती हुई, ये 2 रन बटोरे। ओवर की समाप्ति, 4 ओवर यहां से खत्म हो गए। 4 ओवरों के बाद रन बन गए हैं। रन बन गए 35 रन। 4 ओवर यहां से खत्म हो गए। और अब मैं उन्हें बुलाना चाहूंगा कि हमारे गुरुवर्य काका सर रायगढ़ से बिलोंग करते हैं, आगे का सीधा प्रसारण काका सर करेंगे। धन्यवाद। या ठिकाणी आवाज आपण ऐकत होता ते अर्थातच आमचे मुकेश भाट सरांचा इचलकरंजीचा एक अतिशय गोड आवाज। आता मात्र समीकरण बनेल, कारण येणारी 3 षटकं 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे। त्या दरम्यान एक विशेष विनंती, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स या दोन्ही संघामध्ये पहिली उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल पाहायला मिळेल। चला, दोन्ही संघाच्या संघानायकांना आम्ही वारंवार या ठिकाणी आवाज देत आहोत की आपण प्लेइंग लिस्ट देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। प्रतीक पाटील संघनायक स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स, चला दोन्ही संघनायकांनी या नाणेफेक केली जाईल, तत्पूर्वी प्लेइंग लिस्ट आपण या ठिकाणी द्यायची आहे। वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबाच्या युद्धाकडे। 52चं लक्ष, धावपलका धावा आल्या त्या 35। सन्माननीय निशिकांतजी कांबळे सरांच्या शुभहस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल पहिलीच उपांत्य फेरीची लढत। दरम्यान त्यांना विनंती आपण यायच्या अतिरिक्त कक्षामध्ये दरम्यान या ठिकाणी मात्र एकेरी धावेचं योगदान इथे मिळालं। सन्माननीय निशिकांतजी कांबळे सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं, जिथे आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सेमीफायनल। 1 धाव 36 धावा धावपलकावर 22च्या माध्यमातून। दरम्यान लगेच आपण यायचे दोन्ही उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये। दरम्यान या ठिकाणी हा चेंडू गोलच्या दिशेने खेळून काढला स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स। आपण लगेच या आणि त्या 6 षटकांचा सामना खेळवण्यात येईल। दोन्ही संघनायकांना नम्र विनंती। वळी आपण मैदानाकडे। गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा पुढचा चेंडू, मस्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला, ही चेंडू हवेत आहे, शेतशक इथे प्रयत्न करतोय पण तो स्क्वेअर लेग वर येतोय। मस्त फटका, गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावा। षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं। षटकार येतोय तो फलंदाज सौरभ महापुरीच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि धावपलकावर धावांची वाढ झाली। धावपलका धावा आल्या त्या 42। 25 धावांची अजूनही गरज आहे। षटक क्रमांक 5 मार्गस्थ मैदानामध्ये। गोलंदाज संतोष कासवतकर, यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पाहताय सीमारेषा गाठली गेली आणि बघता बघता चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषेकडे आला। गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी। बॅक टू बॅक आलेले 2 षटकार, धावपलकात वाढ झाली, धावपलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 48। आता मात्र गरज आहे ती 39 धावांची। दरम्यान पुन्हा एकदा बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही। 2 षटकार सौरभ महापुरीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या। 3 षटकारांच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत 25 धावा धावपलका नोंदवल्या आणि 39 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा पुढचा चेंडू,
यावेळी चेंडूला झकळून दिला होता तो शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू येतोय एकच धाव इथे मिळेल एक धाव मिळाली संघाला 49 धावा धापलकर आल्यात 38 ची गरज आहे 38 टू विन 12 चेंडू बाकी षटक इथे पाहायला मिळालं आणि या 12 चेंडू मध्ये तब्बल 38 ची गरज असेल. हॅलो, जर पहिला सेमीफायनल सामना होणार आहे दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकी मंचावरती उपस्थित राहायचं आहे. चला दोन्ही संघनायक तुम्हाला वारंवार स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्सचे प्रतीक पाटील आलेत. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचा संघनायक चला लगेच नाणेफेक या. तुम्हाला आतापर्यंत आम्ही 7 ते 8 वेळा आवाज दिलेला आहे. वेळेचं बंधन पाळा जरा प्लीज आणि आयोजकांना सहकार्य करा. पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत आपला अमूल्य वेळ देऊन आलेत तर मी विनंती करेन ते महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाला लगेच आपण या कारण स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्सचे प्रतीक पाटील संघनायक इथे आलेले आहेत. वेळ देऊ नका पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेक संपन्न होईल पहिली उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल दरम्यान मैदानाकडे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडूला हुक करायचा होता बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. चेंडू पाहतात आपण या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये निर्धाव चेंडू हर्षवर्धन पाटील 5 या धावसंख्येवर दरम्यान पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार लागला तर आपण बरोबर आणि या ठिकाणी आपण पाहतात फलंदाज बाद होतोय. हा आत्मघातकी फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो फलंदाज आणि या ठिकाणी फलंदाज बाद. फलंदाज मैदानात परततोय. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचा संघनायक अनिकेत माने यांना विनंती आहे की आपण लगेच संघनायक या. कर्णधार अनिकेत माने महालक्ष्मी स्पोर्ट्स आम्ही आतापर्यंत तुम्हाला बराच वेळ आवाज दिलाय प्लीज जरा या कारण पाहुणी या ठिकाणी थांबलेले आहेत. दरम्यान आपण पाहतात या ठिकाणी फलंदाज मैदान परततोय. आता धावा आल्यात त्या तर पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी चेंडू पाहिलात उजव्या यष्टीच्या बाहेर सोयीचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव आणखीन धापलकावर 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केलं गेलं. धापलकर धावा पन्नास धावा धापलकर आल्यात. 37 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 6 यावेळी मात्र चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न स्वीपचा फटका पाहायला मिळाला. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. एक धाव आणखीन धापलकावर 51 4 गडी बाद 51 38 ची गरज आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श चेंडूला स्क्वेअर कट करायचा होता. अप्पर क्रमाने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण बघलात या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. हॅलो, चला तर आपण येऊया पहिल्या सेमीफायनल सामन्याच्या नाणेफेकीसाठी. डॉक्टर
मगदूम साहेब आपल्यासोबत आहेत. निशिकांत कांबळे सर यांना विनंती करतो मी. डॉक्टर स्वप्नील मगदूम सर तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय निशिकांत कांबळे सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या नाणेफेकीसाठी. यांचं ही बहुमोल सहकार्य आपल्या कोल्हापूर प्रीमियर लीगसाठी लाभलेलं आहे. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल पाहायचा आहे. प्रतीक पाटील नेहमीप्रमाणेच मागणी केलेली आहे नाणेफेकीची. छाप्याची मागणी काटा. तर नाणेफेकीची बाजू गेली यावेळी अनिकेत माने. नशीब बलवत्तर आहे कारण की या ठिकाणी मी विचारेन अनिकेत सर पुढे या. हे बघा तुमची खेळ तर अतिशय उत्तम झालेला आहे. त्यातनं तुम्ही आता सेमीफायनलमध्ये एंट्री केलेलं आहे. आपली वैयक्तिक खेळी खूप छान झाली आहे ह्या कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये. आता सेमीफायनल सामना आहे थेट फायनलच्या तिकीटसाठी. काय स्ट्रॅटर्जी आहे आपली? सगळ्यात पहिल्यांदा जे आम्ही गेले 2-3 मॅच जे आमची स्ट्रॅटेजी आहे त्या पद्धतीनंच आम्ही मॅचेस खेळायचा प्रयत्न करायला लागलो आहे. आमचा जो बॉलिंग अटॅक आहे जो बॅटिंग अटॅक आहे हा समतोल आहे. त्याच्या हिशोबानं आम्ही समोरच्या टीमला जर आमची पहिली बॅटिंग आली तर आम्ही रन्स करून समोरच्या टीमला कमीत कमी रन्समध्ये थांबवायचं बघतो. जर आमची फिल्डिंग आली तर आम्ही कमीत कमी रन्स देऊन त्या लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न करतो. ह्या हिशोबाची आमची स्ट्रॅटेजी आता आहे. तर या ठिकाणी मी आपला निर्णय जाणू इच्छितो सर. आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. आपला निर्णय काय आहे इथेच कळवायचा प्लीज. दरम्यान ठीक आहे आम्ही गोलंदाजी करतोय आणि पुढच्या टीमला कमीत कमी रन्समध्ये रोखण्याचा विचार करतोय. ऑल द बेस्ट सर. आपल्या सामन्यासाठी तयारीला मी वेळ देतोय. धन्यवाद प्रतीक. थँक्यू व्हेरी मच सर. सर डॉक्टर साहेबांच्याकडे येऊया. स्वप्नील सरांच्याकडे की कोल्हापूर प्रीमियर लीगला सरांचंही खूप सारं बहुमोल सहकार्य लाभलंय. सर कशा प्रकारे स्पर्धा सुरू आहे आणि काय इच्छा आहे? इम्प्रूव्हमेंट करावं लागेल की आणखीन स्पर्धा ह्याच्यापेक्षा मोठ्या स्तरावर आपल्याला न्यायची आहे? काय करावं लागेल स्पर्धेसाठी? आत्ता आहे समाधानकारक आहे उत्कृष्ट आहे. नक्कीच. आता आपण बघतोय कोल्हापूर प्रीमियर लीगचे 4थं पर्व आहे आणि प्रत्येक पर्वामध्ये नवीन नवीन गोष्टी ॲड होत आहेत. ह्याच्या पाठीमागे आमचे मित्र मनोज असतील, कृष्णात पिंगळे असतील, नंदू असेल, मुकेश, टोनी, परत बापू असेल, या सगळ्यांनी प्रचंड कष्ट घेतलेलं आहे दिवसभर मैदानावरती थांबून. आणि या KPLचं जे मूळ उद्दिष्ट होतं नवीन नवीन प्लेअर तयार व्हावेत त्याचं आता सफल होताना दिसते. पहिल्या पर्वामध्ये बघितलं तर तुम्ही ॲज अ प्लेअर म्हणून प्रतीक, ओमकार खेळत होता. आज दोन्ही प्लेअर ॲज अ कॅप्टन म्हणून खेळत आहेत. हेच आपल्या KPLचं सफल झालं असं मी म्हणतोय. इथून पुढं उत्तरोत्तर अशीच नवीन नवीन प्लेअर घडत जातील व चांगलं नियोजन केलेलं आहे. तसेच ग्राउंडची तुम्ही आता रोलिंग बघा किंवा एकंदरीत प्रेक्षक वर्ग बघा. प्रचंड प्रमाणात प्रेक्षक वर्ग KPL आपल्याला लागलेला आहे. तसेच तुमच्यासारखे समालोचक बाहेरनं आणलेले, तसेच कॉमेंटेटर, ही चांगलं नियोजन जे करण्यामध्ये कष्ट घेतलेलं आहे सगळ्या टीमचं. हे तुम्हाला आता इथं हे नियोजन किंवा प्रेक्षकांना माईक सिस्टीम असू दे, यूट्यूब लाईव्ह असू दे, जे जे करता येईल चांगल्या क्रिकेटसाठी हे सगळं यांनी केलेलं आहे. नक्कीच बावडा ही क्रिकेटची पंढरी मानली जाते कोल्हापूर जिल्ह्यातील. मी कांबळे सरांना फक्त 2 शब्द या स्पर्धेबद्दल आपण व्यक्त करावे. आपलंही बहुमोल सहकार्य गेली 4 वर्ष या स्पर्धेला लाभते. कोल्हापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा जवळजवळ 4 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचं नेटकाचं नियोजन या ठिकाणी मनोज संपाळ, कृष्णात पिंगळे, नितीन माने, नंदू उलपे ही सर्व टीम या ठिकाणी अहोरात कष्ट घेत आहे. आणि यांच्या मागचा हेतू असाच आहे की कसबा बावडा आणि कोल्हापूरमध्ये चांगले प्लेयर, चांगले खेळाडू या ठिकाणी घडवायचा प्रयत्न ही या ठिकाणी करत आहेत. आणि यांच्या पाठीशी माननीय आमदार सतीश पाटील साहेब व ऋतुराज पाटील यांचा कायमच त्यांना सहकार्य लाभलेला आहे. आणि यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. माझं या कोल्हापूर लीगसाठी शुभेच्छा आहेत. आणि असंच 25वा रौप्य महोत्सव व्हावं अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद कांबळे साहेब. आपल्या शुभेच्छा सदैव असाच कोल्हापूर प्रीमियर लीग मदत आणि दिवसेगणिक ही कोल्हापूर प्रीमियर लीग ISPLच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचावी. धन्यवाद. मी सामन्याकडे वळतोय. तर 27 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहे ते या षटकातले 4 षटकाराला तो स्क्वेअर लेग मध्ये एक मस्त फटका पाहायला मिळाला. वही आपण मैदानात 4 चेंडू आणि 27 ची गरज. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे कोणती चौकरचा झेल घेतला गेला.
फलंदाज बाद. राज पाटील याची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त. तर गोलंदाज यावी अमोल तेली यांना मिळाले किंवा आणखीन एक विकेट. आता समीकरण बनेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 3 चेंडू 27 धावांची गरज. 3 चेंडू 27 धावांची गरज आहे. ती दख्खनपणाला या संघाला 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रणजित इंद्रजित कडके. 3 चेंडू 27 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अमोल तेली पुढचा चेंडू यावी. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. वाडिश लॉंगा क्षेत्रामध्ये चेंडूवर येईल. 1 धाव आणखीन धावफलकावर. 2 चेंडू 26 ची गरज. 2 चेंडू 26 ची गरज आहे दख्खन पन्हाळा संघाला. नक्कीच एटी स्पोर्ट्स संघाने आपलं स्थान जवळपास निश्चित केलंय. फक्त अपॉर्च्युनिटी बाकी राहिले. येणारे 2 चेंडू 26 धावांची गरज. दरम्यान या विमानावर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय वाडिश लॉंगा क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. 1 धाव. इथे धावफलकार मिळाली. एकूण धावा धावफलकार येऊन पोहोचल्या त्या 62. 25 ची गरज आहे. 25 ची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि 25 धावांची गरज. आणि यावेळी मात्र आपण पद्धत दिलशान स्कोप खेळण्याच्या पद्धतीमध्ये फलंदाज मात्र बाद झाला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र 24 धावांनी हा सामना एटी स्पोर्ट्स संघाने विजयी संघ एटी स्पोर्ट्स या ठिकाणी उपांत्य फेरीमध्ये दाखल होतोय. सेमीफायनल मध्ये जाणारा हा 4था संघ तुम्हाला पाहायला मिळाला. तर या संघाचा हार्दिक अभिनंदन. पण तो पराभूत संघ या ठिकाणी ठरला तो दख्खन पन्हाळा. या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आनंद मगदूम. प्रायोजकाने हा टी शर्ट आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये मिळतोय. सामनावीर आनंद मगदूम 4 गडी बाद केलेत आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. आनंद आपण लोकल बॉय बरोबर नाही, शाहूवाडीचा खेळाडू आहे आणि आता आपण सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि अतिशय सुरेख गोलंदाजी केली त्याबद्दल काय विषयच नाही. परंतु काय